आधी बलात्कार केला, नंतर व्हिडिओ बनवला। विषय लव जिहादचा असला तरी आरोपी अल्पवयीन मुलं आहेत। दुसऱ्यासोबत बोलल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात मुलाने एका मुलीला भर रस्त्यातच काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि आपण या विषयाच्या कानाकोपऱ्यात गेलो। या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे। मुलाने पीडित मुलीवर बलात्कार केला। या प्रकरणात 3 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी दिली। ही घटना अकोला जिल्ह्यातील आहे। एक तरुण एका तरुणीला काठीने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ मागची कहाणी जाणून घेणं गरजेचं आहे। संबंधित तरुणी आणि मारहाण करणारा तरुण अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येतंय। विशेष म्हणजे ही मुलगी अन्य तरुणांशी बोलत असल्यानं यावरून संबंधित तरुण त्या तरुणीला मारहाण करत असल्याचं त्यांच्या संभाषणावरून दिसून आलं। दरम्यान याला आता लव जिहादची देखील किनार असल्याचा अनेकांना संशय। हा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हा प्रकार नेमका कुठे आणि कसा घडला याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अकोला शहर म्हणजे शैक्षणिक हब म्हणून पुढे आलंय। शहरात अनेक बाहेर गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। त्यातून मुला-मुलींमध्ये मैत्री होते। दोघांच्या मैत्रीत तिसरा आला की नवा वाद निर्माण होतो। असाच एक प्रकार अकोला शहरात घडला। एक मुलगी दुसऱ्या मुलाशी बोलल्यामुळे संतापाच्या भरात मुलाने त्या मुलीला काठीने बेदम मारहाण केली। भर रस्त्यात मुलीला काठीने बेदम मारहाण झाल्यानं खळबळ उडाली। या मारहाणीच्या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवरती प्रचंड प्रसारित झाली आहे। शहरातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। मारहाण करणारा मुलगा आणि मारहाण झालेली मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत। प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ फोटो व्हायरल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली। एका अल्पवयीन मुलीला शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। विशेष म्हणजे हे दोघेही अल्पवयीन होते। प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर या तरुणीने मुलीबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले। यावेळचे फोटो आणि व्हिडिओही त्याने काढून ठेवले होते। त्या माध्यमातून तो त्या मुलीला सतत ब्लॅकमेल करून तिचे शोषण करत होता। तरुणाने त्या तरुणीचे अश्लील फोटो इन्स्टावर व्हायरल केले। दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या आईकडून अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला। या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। तू इतर मुलांशी का बोलतेस या कारणावरून संबंधित मुलगा रागाच्या भरात मुलीला रस्त्यावरच काठीने बेदम मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावरती अनेक चर्चा सुरू झाल्या। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 संशयितांना अटक केली। व्हिडिओत संबंधित मुलगा रागाने संतप्त होत मुलीला एकामागोमाग एक काठीचे फटके मारतो। हिंदुत्ववादी संघटनेचे सनी जंजाळ तसेच इतर सामाजिक संघटनांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली। त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेत त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात उपस्थित राहून संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली। खदान पोलिसांनी या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करत संबंधित मुलगा आणि त्याचे 3 साथीदारांविरोधात बलात्कार, विनयभंग, पॉक्सो कायदा तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले। आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचंही स्पष्ट झालेलं आहे। 4 पैकी 2 आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी बाल न्याय व्यवस्थेनुसार त्यांच्यावरती कारवाई होते अशी माहिती दिली। दरम्यान आरोपी आणि पीडिता भिन्न धर्मीय असल्याचे यावरती हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात। हा लव जिहादचा प्रकार असल्याचं देखील म्हटलं गेलंय। दरम्यान या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? यामध्ये दोषी मुली सुद्धा तितक्याच आहेत का? प्रेम प्रकरण करताना समोरची व्यक्ती कोण आहे, मुलगा कोण आहे याची माहिती घेणं गरजेचं नाही का? आणि त्यातल्या त्या दोघंही अल्पवयीन आहेत। मग अशा वेळी विश्वास कुणावर किती ठेवायचा हा प्रश्नच आहे। आता याकडे बघण्याचे लोकांचे 2 अँगल आहे। जात आणि धर्म पाहून प्रेम करायचं नसतं असं म्हणणारा आपल्या समाजातील एक वर्ग आहे आणि जात आणि धर्म पाहूनच प्रेम करा असं म्हणणारा एक वर्ग आहे। कारण वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या लोकांची प्रेमाची वेगवेगळी व्याख्या आहे। असो, आता याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।